वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बापो, मनुष्याचं जीवन हे आसक्ती कामना यानं भरलेलं आहे। अहो, साधारण कामना तर आहेतच आपल्या मनात, पण ज्या कधीही पूर्ण न होणाऱ्या कामना आपल्या मनात असतात आणि त्या कामना पूर्ण होतच नसतात, कारण तशी लायकीच आपली नसते आणि म्हणून त्या कामनानं आपल्याला दुःख होते। तर ह्या कामना आपल्या मनात नसल्या पाहिजे, कामना सोडून आपण वागलं पाहिजे। ह्या संसार जो आहे, संसार च्या सुखाला पाहून, भौतिक सुखाला पाहून त्याच्यात आसक्त होतो आपण आणि ते सुख सगळ्यालाच मिळते नाही अशी गॅरंटी नाही। तर त्यामुळं ते सुख मिळत नाही, त्यामुळं तशा कामना, ती आसक्ती आपल्यात नसावी। आमचा एक मित्र होता, तर त्याला हेमा मालिनी नटी पत्नी हवी होती। आता बघा त्याची कामना, लहान काम नाही का त्याची। हा कुठला कहा गंगू तेलीन काज कहा राजा भोज, परंतु पण त्याचा संकल्प बेद बी एवढा कणखर होता की त्यानं BA ची परीक्षा झाल्यानंतर तो मुंबईला गेला आणि तिथं नोकरी करू लागला, त्या प्रयत्न करू लागला। कारण त्यावेळेस नाही का सपनों का सौदागर नावाचा पिक्चर आला होता आणि त्यामध्ये ती स्वप्न सुंदरी म्हणून होती ती बाई हेमा मालिनी, ती त्याला पत्नी पाहिजे होती। तर ही कामना जी होती त्याची, ही त्याला त्याच्या दुःखाचं मूळ ठरली। प्रत्येक कामना माणसाच्या मनात, आता आमदाराचं इलेक्शन लागलं तर आपल्याला काय वाटतं की आपण देखील आमदार व्हायला पाहिजे, पण ही जी आपण तसा प्रयत्न केला का, तसे कामं केले का, लोकांचं भलं केलं का, आपल्याजवळ पैसे आहेत का, हे काही नाही, तर तरीही आपल्या मनात कामना असतात। ह्या कामना व्यर्थ कामना आहेत। मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेत असा राक्षसी मासुरूंचैव प्रकृती मोहिनीम सीता, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले। मोघ कामना, मोघ आशा, मोघ कर्मानो, कर्म पण मोघ त्याची, म्हणजे व्यर्थ। आशा व्यर्थ, कर्म व्यर्थ, मोघ आशा मोघ कर्मानो मोघ ज्ञान त्याचं मोघ आहे, म्हणजे व्यर्थ आहे। मोघ ज्ञाना विचेत असा राक्षसी माशुरींचैव प्रकृती मोहिनीम सीता, असे लोक असतात, असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला 17व्या अध्यायात सांगितले। तर मायबाबा, अशा ह्या कामना आपण आपल्याजवळ ठेवलेलं पाहिजे, कारण कामना आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे। कामना दुःखाचं मूळ आहे। बघा, रावणाला कामना काय होती? रावणाला कामना एक होती की माझी पत्नी मला सीता मिळावी। अरे कुठं ती सीता, कुठं तू, तिचं वय काय, तुझं वय काय, आणि ती इतकी सुंदर होती ती ताई, म्हणजे सीताबाई एवढ्या सुंदर होत्या की भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले, त्रेती सीता बरवी, द्वापाली श्रीकृष्ण चक्रवर्ती बरवे आणि कलियुगी हे बरवे। असं म्हणजे एक प्रत्यक्ष परमेश्वरानं ज्या बाईच्या सौंदर्याचं वर्णन करावं असं सौंदर्य होतं। रावण तिच्यावर भाळून गेला, त्याला तिची कामना झाली आणि तो होता बी, म्हणजे त्याच्याकडं राज्य होतं, सोनं होतं, सगळ्या काही गोष्टी होत्या, त्याची काही कामना मोघ नव्हती, परंतु तरीही वयामानाचा विचार केला तर त्याची कामना ही मोघच होती। मग आपल्या कामना कशा पाहिजे, आपण कसं वागायला पाहिजे, म्हणजे आपण चांगले हो या संसारामध्ये। तर आपल्याला मायबापो, ह्या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर कोणतीही कामना नको आपल्या मनात, कामना नको, संकल्प नको, मी असं होईन उद्या तसं होईल। अरे तू कव्हा मरशील याचं नियम हे का, आणि एका वर्षाच्या पुढच्या म्हणजे कामना पाहतो, म्हणजे इच्छा करतो, त्याचे संकल्प आखितो एका वर्षानंतरचे,
तुझी गॅरंटी आहे का मग कवा मरशील आणि कवर तुझं जिवंत आहे? अरे हे जीवन कसं आहे बाबा भल्या माणसा, हे ट्यूबमधल्या हायवेसारखं जीवन आहे. ट्यूबला थोडा जरी काटा मोडला ना तर ट्यूबमधली हवा निघून जाते भल्या माणसा. त्यामुळं ह्या कामना करणं कामना म्हणजे करणं हे व्यर्थ आहे. मोघ अशा आहेत त्या, मोघ कर्मानो मोघ ज्ञान. त्यामुळं अशा कामना करणं बरोबर नाही. आसक्ती संसाराची ठेवणं बरोबर नाही. आणि आसक्ती जर ठेवली तुम्ही संसाराची, कामना जर केल्या तर तुमच्या जीवनात दुःखच दुःख येते. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना येसे सरे समारंभा काम संकल्प वर्जिता. त्याच्या सर्व जीवन हे काम संकल्प. काम म्हणजे आसक्ती, काम म्हणजे आसक्ती, काम संकल्प. असं मी असं करीन, मी तसं करीन. आढो बीजनवानस्मी कोणोस्ती सदृश्य माया, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. जे आसुरी लोक आहेत ना ते असं म्हणतात की आढो बीजनवानस्मी, मीच सगळ्यात मोठा आहे, कुलीन आहे मी. आढो बीजनवानस्मी कोणोस्ती सदृश्य माया, माझ्यासारखं कोणीच नाही. 110 बी मोदीचे, मी यज्ञ करीन, मी दान देईन, मी असं तो म्हणतो. 110 मोदीचे इथे ज्ञान विमोहिता, इत्यादी ज्ञानानं मोहित होऊन गेलेला आहे. माय बाबा तशा ज्ञानानं मोघ कर्मानं आपण मोहित व्हायचं नाही ह्या संसारात. आणि आपण काय करायचं मग काय म्हणायचं, प्रजेहाती यदा कामान, प्रजेहाती सगळं कामनाचा त्याग करायचा. प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात. आणि मनातल्या सर्व कामना सोडून द्यायचा. त्या काय म्हणले श्रीकृष्ण महाराज, प्रजेहाती यदा कामान, प्रजेहाती म्हणजे सोडून देणे. प्रजेहाती यदा कामान, कामान म्हणजे आसक्ती सोडून द्यायची संसाराची. प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनातल्या सर्व कामनाचा सर्व आसक्तीचा त्याग करायचा. प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. आणि आत्मन्यवात्मना तुष्ट, आणि परमेश्वराच्या चिंतनात आपण संतुष्ट राहतो. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, त्यालाच खरा माणूस म्हणतात मायबापो. आणि त्याचीच बुद्धी स्थिर झाली असं आपण म्हणू शकतो. तर मायबापो, तर हे अशा प्रकारे आपण जर वागलो गीतेप्रमाणे तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण जर मोघाशा व्यर्थ असेल आपल्याजवळ, मोघ कर्म आहे, मोघ ज्ञान आहे आपलं, तर आपलं कधीच कल्याण होऊ शकत नाही. म्हणून आपण गीतेप्रमाणे वागलं पाहिजे. आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अर्जुना प्रजेहाती यदा कामान, कोणी चांगला माणूस आणि कोण चांगला माणूस होऊ शकतो, तर प्रजेहाती यदा कामान, ज्यानं सर्व कामनाचा त्याग केला. प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनातल्या सर्व कामनाचा इच्छा द्वेषाचा सगळा त्याग केला आणि तो परमेश्वराच्या चिंतनात लीन राहतो, सतत परमेश्वर चिंतन करतो. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, त्याला त्याची बुद्धी स्थिर झाली अशी म्हणता येईल. तर मग तो मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं, मग तो माणूस कसा चिंतन करतो? तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना या निशा सर्व भूतानां तश्याम जागृती संयमी. तो जो माणूस आहे परमेश्वराचं चिंतन करणारा, सगळे लोक झोपलेले असताना तो उठून बसतो आणि चिंतन करतो. या निशा सर्व भूतानां तश्याम जागृती संयमी. आणि यशाम जागृत भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. त्याप्रमाणे चिंतन तो करतो. आणि सगळे लोक झोपलेले असतात तेव्हा हा उठून चिंतन करतो. आणि सगळे लोक ज्यावेळेस झोपलेल्या जागे असतात त्यावेळेस हा झोप घेतो. त्याप्रमाणे तर ते काय म्हणले, प्रजेहाती यदा कामान सर्वान का अर्थ मनोगतान, मनातल्या सर्व कामनाचा इच्छा द्वेषाचा त्याग करून जो परमेश्वराचं चिंतन करतो त्यालाच खरा माणूस म्हणतात, त्याला परमार्थी म्हणतात. आणि वास्तविक आपण तेच करायला ह्या मनुष्य देहामध्ये आलो आहोत. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला 83,99,999 यवन्यात करायच्या आहेतच. तिथं स्वातंत्र्य नाही माणसाला, जीवाला बुद्धी नाही, वाचा नाही. परंतु हा जो देह आहे मनुष्य देह, इथं स्वातंत्र्य आहे, वाचा आहे, बुद्धी आहे. म्हणून मायबापो त्या वाचेचा, स्वातंत्र्याचा, बुद्धीचा फायदा घ्या आणि मनातल्या सर्व कामना त्याग करा, सोडून द्या, आसक्ती सोडून द्या संसाराची. आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये लीन राहा, परमेश्वराच्या चिंतनामध्ये युक्त राहा.
आणि आपलं भलं घालवून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि आपला हा देवल ऑफिशियल चॅनल आहे. तर ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.